रस्त्यांची ही काहीशी स्थिती आहे. आणि इथून हा कंटिन्यू जो रस्ता आहे तो अगदी पुढे स्टँडच्या पुढे सुद्धा असाच आहे. त्या दुकानासमोर पण बघा मित्रांनो किती खड्डे. हे बघा, गुहागरला जर येत आहे तर थोडी काळजी आणि सावधगिरी बाळगा. तो इथं समोरच बघा, इथं नक्की एवढा मोठा खड्डा पडला आहे. इथं बाजूला एक खड्डा आहे आणि असा हा रोड तिथपर्यंत. एवढंच म्हणणं आहे की बाकीचे रोड करत नाहीत, निदान आहे ना जिथे शासकीय कामं होतात ना त्या ठिकाणची तरी रोड करा. अशी ही सगळी बाजारपेठेतली रस्त्याची अवस्था सध्याची. माणसाला गाडी चालवायची कुठं ना ह्याचा पण प्रश्न पडतो. हे बघा, नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मागच्या भागामध्ये तुम्ही बघितलं की रोडची कंडिशन काय आहे ते, आणि ह्या भागात देखील ना तुम्ही तेच बघणार रोडची कंडिशन काय. मागच्या भागात आपण गुहागर गेस्ट हाऊसपासून ते गुहागरच्या हॉस्पिटलपर्यंत अशा रोडच्या अपडेट दिलेल्या की कशी रोडची कंडिशन आहे वगैरे. आणि आता आपण देणार आहोत ज्या ठिकाणी मी राहतो गुहागर वरचोड ब्राह्मणवाडीमध्ये, तिथून आपण जाणार आहोत गुहागरच्या एस टी स्टँडपर्यंत. सो ते आपल्या आजच्या व्हिडिओमधून आज आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला मित्रांनो, अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. गणपतीला गावी येत आहे तर नक्कीच हे रोड बघा आणि नंतर मग या आणि थोडं जरा जपून. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी राहतो ना तिथलाच तुम्हाला रस्ता दाखवतो कसा आहे. आणि मागच्या वेळेला इथेच 2-3 वेळा माझ्या अंगावर सुद्धा पाणी उडवण्यात आलं. तर गाडीवरची चुकी नाही, रस्ता खराब असल्या कारणाने ते पाणी खड्ड्यात टायर वगैरे आपटून आहे ना पाणी अंगावर उडतं. तर हा बघा, सो इकडे हा रोड जातो अंजनवेलच्या दिशेने आणि इथेच पुढे दुर्गादेवीचं खांब आहे. थोडं पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. सो हा असा पॅच आहे ना, असा बघा इतका खराब झाला आहे. पुढे बघताय तो दुर्गादेवीचं खांब आहे आणि आपण मुद्दामूनच आज चालत जातो. सो तुम्हाला रस्त्याची सध्याची कंडिशन काय आहे ना ती दाखवण्यासाठी. सो असा काहीसा रोड आहे. वरचापाट ब्राह्मणवाडीमध्ये सध्या मी आता उभा आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही समोर बघू शकता हा इतका मोठा खड्डा पडला आणि ह्या ठिकाणचा सर्व भागात. तर त्या ठिकाणी सुद्धा ह्या ठिकाणी 100% गाडी आपटणार. आणि गाडीची तर वाट लागते पण शरीराची पण तेवढीच वाट लागते. आणि असे खड्डे ना वरपासून आहेत, अगदी बागेपासून कंटिन्युअसली तुम्हाला 5-5, 10-10 मिनिटावर असे खड्डे गावतात. थोडं पुढे गेलात नाही तिथे राजगडचं हॉटेल आहे, तिथली तुम्हाला परिस्थिती दाखवतो काय. तर ह्या ठिकाणी बघा असे छोटे छोटे खड्डे पडलेले. ज्यावेळेला तुम्ही गाडीवरती बसता, गाडी चालवत असाल ना, त्यावेळी तुम्हाला छोटेच खड्डे जास्त त्रास देतात. हे बघा इथे परिस्थिती बघा काय. हे फक्त चिरे-बिऱ्याचं कच वगैरे टाकून आहे ना तात्पुरता थुकपट्टी द्यायचं काम केलं आहे. कोणी केलं आहे ते काय आपल्याला माहीत नाही आणि त्याचं आपल्याशी घेणं देणं ना, आपल्याला फक्त रस्त्यांशी घेणं ना. हे बघा अशी परिस्थिती आहे. आपल्याला रस्त्यांशी आणि आपल्याला होणाऱ्या त्रासाशी घेणं देणं, बाकी कोणाशी वैयक्तिक आपल्याला काही घेणं देणं ना. गुहागरची ग्रामदेवता श्री भैरी व्याघ्रांबरी देवी, तिचं हे मंदिर आहे लेफ्ट साईडला. आणि त्याच्याच बरोबर समोर उतारामध्ये आहे ना हे असे बघा खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. सो अशी एस टी बिष्टी आली ना तर आपल्या प्रवाशांना आहे ना मजबूत त्रास होतो. बघितलं गाडी आपटल्याचा पण तुम्हाला आवाज क्लिअर आला असेल, म्हणून मुद्दामून 2 मिनटं थांबलो करायचा. पोलीस लाईनची इथे उभा आहे मित्रांनो आणि ही आहे इथे पोलीस वसाहत. तर ह्या ठिकाणच्या रोडची सुद्धा बघा अवस्था कशी आहे. तिथून पुढे जर गेलात ना पुढे सुद्धा ती तशीच अवस्था आहे. सो सांगायचं एवढंच, निदान ज्या ज्या ठिकाणी शासकीय कामं होतात ना त्या ठिकाणचे तरी रोड चांगले करा. बाकीचे रोड तुम्हाला करता येत नसतील तर निदान ज्या ठिकाणी शासकीय कामं होतात तिथलं तरी रोडवरती लक्ष द्या. सो त्यातलाच हा एक पॅच तुम्हाला मित्रांनो दाखवतो आहे. थोडा पुढे त्या ठिकाणीसुद्धा ज्या ठिकाणी तलाठी ऑफिस किंवा पोलीस स्टेशनचा जो एंट्रन्स आहे ना तिथलासुद्धा पॅच तुम्हाला दाखवतो. आता मी मित्रांनो उभा आहे गुहागरच्या पोलीस स्टेशनजवळ आणि इथे एक मोठा खड्डा पडलेला तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. तर हे बघा हे आहे गुहागरचं पोलीस स्टेशन. या ठिकाणी इकडे सेतूला जाण्याचा रोड आहे आणि इथून आतमध्ये तलाठी ऑफिस दिसलं तहसीलदार ऑफिस आहे. सो इथं समोरच बघा इथं नक्की एवढा मोठा खड्डा पडला आहे. इथं बाजूला एक खड्डा आहे आणि असा हा रोड तिथपर्यंत. एवढंच म्हणणं आहे
की बाकीचे रोड करत नाहीत, निदान आहे ना जिथे शासकीय कामं होतात ना त्या ठिकाणची तरी रोड करा. तर मित्रांनो, गुहागरच्या पोलीस स्टेशनच्या इथून थोडं पुढे आलं ना ह्या ठिकाणी देखील ना रस्त्याची ती स्थिती आपल्याला बघायला मिळते. ठिकठिकाणी अशा इथून जे खड्डे चालू झाले ना अगदी पूर्ण नाक्यापर्यंत आहेत. एस टी स्टँडच्या इथून अगदी पुढपर्यंत हे सगळे खड्डे पडलेले. तर एवढंच कारण, एवढं सांगायचा उद्देश आहे की निदान स्थानिक व्यापारी आहेत त्यांच्या समोरच्या रस्त्याची तरी कामं व्हायला पाहिजेत. याचा मोठा फटका स्थानिक दुकानांवर देखील होतो आणि इथे येणाऱ्या ग्राहकांवर देखील होतो. तुम्ही बघू शकता कशी इथे हळूहळू लोकांना गाड्या काढत जावं लागतं. मोठे खड्डे आहेत, पाणी साचलं त्यामुळे किती मोठा खड्डा नाही तुम्हाला समजणार नाही, परंतु आहेत मोठे खड्डे. तर हे बघा मित्रांनो, असे खड्डे पडलेले आहेत रस्त्याला. रेती बिती भारा वगैरे टाकण्याचं काम चालू होतं, पण पावसाच्या पाण्याने थोडी खड्डे बुजणार आहेत. हे बघा, अशी ही सगळी बाजारपेठातली रस्त्याची अवस्था सध्याची. माणसाला गाडी चालवायची कुठं ना ह्याचा पण प्रश्न पडतो. हे बघा, अक्षरशः ही अवस्था आहे आणि कंटिन्यू पुढे नाक्यापर्यंत आहे. थोडा हा मधला पॅच सोडला तर गुहागरच्या नाक्यामध्ये आता उभा आहे मित्रांनो. हे आहे समोर बीजी महाराजाचं दुकान. खूप जुनं दुकान आहे. आता थोडं रिनोव्हेशन वगैरे झालं आहे त्याचं. नव्या अवस्थेत आपल्याला दुकान बघायला मिळतं आणि त्या दुकानासमोर पण बघा मित्रांनो किती खड्डे. हे बघा, माणसाला गाडी कुठनं काढायची हाच मोठा प्रश्न पडतो अशा खड्ड्यांमधनं. हे बघा, आता मित्रांनो आपण उभे आहोत गुहागरच्या नाक्यामध्ये आणि माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता श्री व्याडेश्वराचं मंदिर आहे आणि इथे देखील आहे ना रस्त्यांची ही काहीशी स्थिती आहे. आणि इथून हा कंटिन्यू जो रस्ता आहे तो अगदी पुढे स्टँडच्या पुढे सुद्धा असाच आहे. सो स्थानिकांना याचा खूप त्रास होतो. स्थानिकांना म्हणण्यापेक्षा मलाच याचा त्रास होतो दरवेळेला ज्यावेळेला मी गुहागरातून वगैरे प्रवास करत असेल. सो बघताय थोडे फक्त तुटपटी लावण्याची कामं केली जातात. कोणाकडनं त्याच्याशी काय घेणं देणं नाही. आपल्याला फक्त घेणं देणं आहे ते आपल्या स्वतःला होणाऱ्या त्रासाबद्दल. सो असा काही साधा हात प्यायचा आहे. इथे बघा चिरेबिरेचं वगैरे थोडीशी खस वगैरे टाकून तात्पुरता काम केलं होतं, पण शेवटीला रोड तो धुपून जाणारच. तिथून पुढे आहे राईट साईडला एस टी स्टँड. हे बघा, इथे सुद्धा खड्डा बघा केवढा मोठा आहे. एखाद्या ह्याच्यात जर पडला गाडी घेऊन ना तर डोका फुटेल त्याचा. हे बघा, असे काहीशे तर इथे रोड आहेत पुढे बघा. स्टँडची इथे पण तुम्हाला थोडंफार दिसतील. इथे रिक्षा स्टँड आहे. एस टी वगैरे इथे थांबतो, मुद्दामून थांबतो. एस टी आपत्ती कशी ते पण तुम्हाला दाखवतो. वा, खूप छान. गुहागरच्या एस टी स्टँडच्या समोर मी उभा आहे आणि इथला रस्ता तुम्हाला दाखवतो कसा आहे. महत्त्वाचा मुद्दा हा की गुहागरला जर येत आहे तर थोडी काळजी आणि सावधगिरी बाळगा. आणि त्याचं उत्तम उदाहरण का बाळगायला सांगतो त्याचं तुम्हाला दाखवतो. हे बघा, समोर आहे गुहागरचं एस टी स्टँड आणि इथे समोर पडलेले खड्डे. हे बघा, काल जिथे आता मी राहतो ना तिथून बाजारापर्यंतचा एस टी स्टँडपर्यंतचा रोड कवर केला. आता काय करतो, जिथे राहतो ना तिथून वारसापाट आणि वारसापाटच्या पुढे बाग इथपर्यंतचा रोड कवर करतो. म्हणजे तुम्हाला दोन्हीकडची परिस्थिती समजेल की एकंदरीत एस टी स्टँडपासून ते बागेपर्यंतची रोडची अवस्था काय आहे ती ह्या पार्टमध्ये समजेल. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरुवात करूया. आता इकडचं रोड दाखवूया काय कंडिशन आहे ती.
आत्ताचा जो रोड तुम्ही मित्रांनो बघितलात ना, तो आता गुहागर वरचापाटच्या ब्राह्मणवाडीपासूनचा ते गुहागर वरचापाटपर्यंतचा, गुहागर वरचापाटच्या भंडारवाड्यापर्यंतचा. आता मी आहे बागेच्या पुलावरती. इथून पुढे तुम्हाला आता बागेतला जो रोड आहे तो थोडा दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की ही जी स्थिती आहे ना ती बागेपर्यंतच आहे, बाग गावापर्यंत आहे. तिथनं मग पुढे रोड चांगला आहे, तो अगदी मला वाटते रानवीपर्यंत चांगला आहे. तर तुम्हाला फक्त आहे ना आता बागेपर्यंतची स्थिती दाखवतो, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की रोडची कंडिशन काय आहे. हा आहे बागेचा पूल आणि इथून जसं आपण पुढे जातो ना तसं थोडं पुढे नेमकं ते बागदारांचं घर लागतं त्या ठिकाणी तसा मोठा मोठा खड्डा आहे बघा. इथनं पुढचे खड्डे बघा, एकदम अक्षरशः लोकांच्या दारात खड्डे पडले हे बघा. रानवी इथला पॅच बघा हा कसा खराब आहे तो. अक्षरशः ह्याच्यात गाडीचे कॉन्सेप्ट खराब झाले, जरा काय पडले तरी गाडी जोरात आवाज करते. इथे आहे जामदेवीचे मंदिर बागेतलं आणि इथून आता हा रोड पुढे चांगला आहे. थोडं दाखवतो तुम्हाला पुढचा पण रोड. आता आपण दाखवलं आहे गुहागरपासून अंजनवेला जाणाऱ्या रोडची सद्यस्थिती. तर आता तुम्ही बघितलंच असेल की कसा पॅच म्हणजे अक्षरशः रोड बागेपर्यंत खराब आहे. तर याबद्दल नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला काय ते सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आहे ना मुंबईतल्या येणाऱ्या चाकरमान्यांना कळेल की सद्यस्थिती काय आहे गुहागरची. आणि ह्याच्यावरती गुहागरच्या नागरिकांनी सुद्धा आहे ना प्रश्न करा, जेणेकरून ना प्रशासनापर्यंत हा व्हिडिओ पोचेल. आणि जेणेकरून हा पोचला व्हिडिओ तर त्यांना एवढी कळकळीची विनंती आहे प्रशासनाला की हे रोड व्हावेत. बाकी भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.